एक्झाम्पल काय घेतलंय? d square plus 4 into y equal to 0. d square plus 4 into y equal to 0. Next one. d square plus 1 equal to 0. Sorry. d square plus 1 into y equal to 0. Its auxiliary equation is what? d square plus 1 equal to 0. d square plus 1 equal to 0. That is d square equal to minus 1. And d square minus 1 means what? I. d equal to plus or minus I. That is d equal to 0 plus or minus I. Real part काय झाला? 0. 0. आणि imaginary part? 1. 1. imaginary part 1 झाला. म्हणजे CF काय झाला तुमचा? e raised to 0x into C1 cos x. 1 into x म्हणजे x झालं. C1 cos x plus C2 sin x. लक्षात आलं? Yes, sir. समजलं का? Yes, sir. केस नंबर 4 म्हणा आता मग. केस नंबर 4. Case number 4. If alpha plus or minus I beta, alpha plus or minus I beta repeated twice, if alpha plus or minus I beta repeated twice, ह्याला फर्स्ट नंबर म्हणा. if च्या अगोदर फर्स्ट नंबर टाका फक्त. केस नंबर 4 मध्ये फर्स्ट. if alpha plus I beta repeated twice, then CF equal to e raised to alpha x as it is repeated twicely, C1 plus C2x, C3 plus C4x असं घ्यायचं. आणि C1 plus C2x cos बीटा बरोबर लिहायचा, C1 plus C3 plus C4x sin बीटा बरोबर लिहायचं. किंवा हा आणि हा इंटरचेंज जरी केला तरी चालतो. कळते का? हॅलो हॅलो बाळांनो. म्हणजे एखाद्यानं असं जरी लिहिलं तरी चालतंय. C1x plus C2 cos बीटा x, C3x plus C4. लक्षात येते का? हॅलो. Yes, sir. फक्त नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेवढे रूट असतात तेवढेच आर्बिट्ररी कॉन्स्टंट असले पाहिजेत. नंबर ऑफ रूट्स इज इक्वल टू आर्बिट्ररी कॉन्स्टंट इज इक्वल टू ऑर्डर ऑफ डिफरेंशियल इक्वेशन.
इथं अल्फा प्लस और मायनस आय बीटा म्हणजे अल्फा प्लस आय बीटा हा 2 वेळा रिपीट झालेला आहे आणि अल्फा मायनस आय बीटा हा 2 वेळा रिपीट झालेला आहे. म्हणजे टोटल रूट किती झाले? 4 रूट. 4 रूट साठी तुम्हाला 4 कॉन्स्टंट लागतात. लक्षात राहील का? हॅलो. Yes, sir. नाव नेक्स्ट वन हे झालं बाळांनो. हॅलो. Yes, sir. सेकंड म्हणा. सेकंड इफ अल्फा प्लस और माइनस आई बीटा अल्फा प्लस और माइनस आई बीटा repeated 3 times repeated 3 times repeated 3 times repeated 3 times then CF equal to मग नेहमीच्या पद्धतीनं रियल पार्ट अल्फा आहे ई रेश टू अल्फा एक्स लिहायचं. पुढं आता किती वेळा रिपीट झालाय? 3 times. 3 टाइम्स. म्हणजे कॉस बरोबर 3 कॉन्स्टंट आले पाहिजेत. C1 प्लस C2x प्लस C3x स्क्वेअर into cos beta x plus C4 plus C5x plus C6x square sin beta x हे कळलं बाळांनो? हॅलो. हे समजलं का? Yes, sir. फॉर एक्झाम्पल म्हणा d रेश टू 4 प्लस 8d स्क्वेअर प्लस 16 इंटू y इक्वल टू 0. याचं ऑक्झिलरी इक्वेशन काय येणार रे? ऑक्झिलरी इक्वेशन D raised to 4 plus 8d square plus 16 equal to 0. e raised to 4 plus 8d square plus 16 equal to 0. आता हे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर काय दिसतंय तुम्हाला? दिस सेम कॅन बी रिटन ऍज d स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. बरोबर का? हॅलो. Yes, sir. That is d square plus 4 equal to 0 or d square plus 4 equal to 0. म्हणजे d इक्वल टू काय येणार? d इक्वल टू काय येणार? Plus or minus 2i. प्लस और माइनस 2i. That is plus or minus 0 plus or minus 2i. सॉरी 2 वेळा येणार की रे बाळा?
बरोबर का? हॅलो बाळानो, 2 times repeated आहे ना? Yes, sir. Yes, sir. हॅलो 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 Yes, sir. हा 0 plus or minus 2i repeated 2 times, that is total 4 roots. Real root is, sorry, real part is 0, that is e raised to 0x, means CF is what? CF equal to e raised to 0x. बरोबर आहे का? रिअल पार्ट 0 आहे, e raised to 0x आलं, and imaginary part is 2, so c1 plus c2x sin, sorry, cos 2x, अगोदर sin 2x लिहिलं तरी चालतंय, काय फरक पडत नाही. cos 2x plus c3 plus c4x sin 2x. लक्षात येतंय? हॅलो, Yes, sir. कुणाला काय अडचण आहे याच्यामध्ये? सर रिपीट घ्यायचं. रिपीट सांगा. हा, काय बाळा समजलं नाही ते सांग. पहिल्यापासून तेच मी तुला विचारतोय की पहिल्यापासून काय समजलं नाही ते सांग, म्हणजे ते रिपीट मला सांगता येतं. सर इट्स ऑक्झिलरी इक्वेशन आहे ना, हा, त्याच्यापासून पूर्ण हे डी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर प्लस एट स्क्वेअर. हा हो 8 हा. स्क्वेअर प्लस 16 हे काय आहे? डी स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअरचा सिम्प्लिफिकेशन, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला. हॅलो येस सर. हॅलो येस सर. हा, मग डी स्क्वेअर प्लस 4 इक्वल टू 0 आणि डी स्क्वेअर प्लस 4 इक्वल टू 0 दोन वेळा लिहावं लागेल मला, स्क्वेअर आहे त्यामुळे. बरोबर आहे का? येस सर. मग इथं प्लस ऑर मायनस 2i प्लस ऑर मायनस 2i आलं, दॅट इज 0 प्लस ऑर मायनस 2i and 0 plus or minus 2i repeated 2 times, म्हणजे टोटल नंबर ऑफ रूट्स किती झाले? टोटल नंबर ऑफ रूट्स किती झाले? 4. 4. हा, यातला रिअल पार्ट आहे. काय रिअल पार्ट? 0. हा रिअल पार्ट आहे, तो e च्या पॉवर मध्ये लिहायचा x न मल्टिप्लाय करून, e रेज टू 0x. लक्षात येतंय? येस सर. इथे इमॅजिनरी पार्ट आहे 2, दोन्हीकडे सेमच असतंय. तो कॉस आणि साइनच्या अँगल मध्ये x न मल्टिप्लाय करून लिहायचा, म्हणजे कॉस 2x आणि साइन 2x झालं. कळतंय का? येस सर. आणि हे 2 वेळा रिपीटेड आहे, म्हणून कॉस बरोबर c1 प्लस c2x आणि साइन बरोबर c3 प्लस c4x लिहायचं. लक्षात आलं? हा इथं फॉर्म्युला बघा की हा दिलेला. येस सर. त्यामध्ये अल्फाची व्हॅल्यू 0 टाका आणि बीटाची व्हॅल्यू 2 टाका. येते का? ओके सर. ओके सर. आता लक्षात आलं का? येस सर आलं. बघा, टोटल टाइप्स फॉर कॅल्क्युलेटिंग कॉम्प्लिमेंटरी फंक्शन, टोटल 4 केसेस. फर्स्ट वन, if roots are what? Real and distinct. Real and repeated. Real and distinct.
जर रूट्स रिअल अँड डिस्टिंक्ट असतील तर म्हणजे सपोज रूट्स आर m1 m2 m3 m4 these are the roots then CF should be what C1 e raised to m1x plus C2 e raised to m2x, so on. okay suppose in now case number second is what Real and repeated. roots are real and repeated suppose roots are m1 equal to m2 m3 equal to m4 आता सांगा CF मग C1 plus C2x into e raised to m1x. e raised to m1x plus c3 plus c4x e raised to m2x हे समजतंय हॅलो Yes, sir. Yes, sir. त्याच्यामध्ये आता परत सेकंड वन थर्ड म्हटलंय सेकंड म्हणा सेकंड if roots are repeated 3 times m1 equal to m2 equal to m3 आणि m4 सेपरेट असेल आता CF काय येणार मग C1 plus C2x plus C3x square e raised to m1x. 3x square Into e raised to m1x. e raised to m1 x plus c4 e raised to C4 m3. e raised to m2x. लक्षात आलं जेवढे रूट तेवढेच आर्बिट्ररी कॉन्स्टंट असले पाहिजेत लक्षात राहील Sir, m2x येणार ना? m3x कसं येईल सांग बरं बाळा m1 इक्वल टू m2 इक्वल टू m3 दिले ना हा m4 वेगळा आहे त्याच्यापेक्षा हा हा कळलं का? सपोज 1 प्लस √3i आहे CF काय येणार प्लस और मायनस असेल हा बोला रिअल पार्ट काय आला 1 e raised to x. E raised to x. हा काय 1 ते raised to x. e raised to x हा C1 C1 cos root 3 3x plus C2 sin root 3 √3x plus C2 sin root 3x. हे कळलं Yes, sir. समजते काय हे तर ते पहिल्या केस मध्ये रिअल आणि डिस्टिंक्ट म्हणजे नेमकं काय सर डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळे बाळा डिफरंट लिहून ठेवा डिस्टिंक्टच्या ऐवजी डिफरंट शब्द वापरा काय अडचण नाही हॅलो हॅलो Yes, sir. समजलं का सगळे वेगवेगळे असतील तर काय सांगितले प्रत्येकाला x न मल्टिप्लाय करा m1x m2x m3x आणि m4x ते सगळे e च्या पॉवर मध्ये लिहा प्रत्येकाला वेगळ्या कॉन्स्टंट न मल्टिप्लाय करा आणि सगळ्याची ऍडिशन करा लक्षात येते Yes, sir.
हॅलो, येस Yes, सर sir. येस सर. कॉम्प्लेक्स मध्ये लक्षात आलं? Yes, sir. रिपीटेडचा आत्ताच घेतलेला आहे. सपोज √3 प्लस और मायनस आय असं असेल तर सीएफ सांगा. हे 2 वेळा रिपीट आहे. सांगा सीएफ मग या केस मध्ये. हॅलो, E raised to 3x e⁻√3x in bracket C1 plus C2x Cos x प्लस c2x cos cos x x plus plus C3 plus C4x C4x sin sin x. x. cos x येईल. बरोबर का? Yes, Ah. sir. प्लस c3 प्लस C- c4x 3 plus C4x Sin x. sin हे लक्ष देते? Yes, sir. sir. येस सर. काय झालं? हॅलो, बोला. नसलं समजलं तर नाही म्हणून सांगा. हॅलो, समजलं sir. हे लक्षात ठेवा. हे आलं तर पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह होतील. अजून एकदा विचारतोय, समजलंय का सगळ्यांना? हॅलो, Yes, Yes. sir. ठीक आहे. खाली हे आपण लिहिलेलंच आहे ऑलरेडी. सीएफ प्लस पीआय च्या फॉर्म मध्ये असतंय. ठीक आहे. हॅलो, हे लिहिलेलंच आहे. तो पार्ट आपण पुन्हा बघू. आता आपण इन जनरल एक्झाम्पल बघूया. घ्या एक्झाम्पल घ्या. क्वेश्चन लिहा. सॉल्व द फॉलोइंग. सॉल्व द फॉलोइंग. हॅलो, क्वेश्चन लिहिला का? Yes, sir. Yes, sir. सॉल्व द फॉलोइंग किंवा काही वेळेला फक्त सॉल्व किंवा काही वेळेला इव्हॅल्युएट असं विचारलं जातं. सॉल्व द फॉलोइंग. फर्स्ट वन. हा, d2y by dx square d2y by dx square plus 3dy by dx plus 2y equal to 0. आता पहिल्यांदा कसं सोडवायचं ते व्यवस्थित बघा आणि त्यानंतर हे करा. हॅलो, Yes, sir. Yes, sir. नेहमी क्वेश्चनची सुरुवात करताना आन्सर लिहिताना बघा. लेट d2y by dx square plus 3dy by dx plus 2y equal to 0 be given linear differential equation LDE म्हणायचं.
शॉर्ट मध्ये. इट्स ऑक्झिलरी इक्वेशन इज, इट्स ऑक्झिलरी इक्वेशन ऑक्झिलरीचं स्पेलिंग जर आठवत नसेल तर A.E. हॅलो हॅलो Yes, हॅलो sir. बाळांनो. Yes, sir. हा, इट्स ऑक्झिलरी इक्वेशन स्पेलिंग आठवलं नाही तर A.E लिहा. पण शक्यतो आता लक्षात ठेवा, हे प्रत्येक एक्झाम्पल मध्ये लागते आपल्याला. कळते का? आता ऑक्झिलरी इक्वेशन काढायच्या अगोदर आपल्याला त्याला ऑपरेटर फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागतं, बरोबर का? ऑपरेटर फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला काय घ्यावं लागतं? टेक. काय घ्यायचं? D. कॅपिटल D इक्वल टू D/dx. देन मग आता लिहिताना बघा कसं लिहायचं. d2y/dx² साठी कॅपिटल D² लिहायचं आणि y सगळ्यात शेवटी कॉमन काढायचा. इथं प्लस dy/dx साठी 3D प्लस 2y कॉमन इक्वल टू 0. हे लक्षात आलं सगळ्यांच्या? Yes, sir. Yes, sir. हॅलो, कन्सिडर d इक्वल टू d/dx, then d2y/dx² can be written as d² dy/dx d and constant as it is, that is d² plus 3d plus 2 into y equal to 0. Are you getting this? Hello. Yes, Yes, sir. sir. Then its auxiliary equation is. Now what is means by auxiliary equation? Coefficient of y when equated to 0, equation obtained is known as auxiliary equation. That is d² plus 3d plus 2. When this bracket is equated to 0, it is what? Auxiliary equation. लक्षात येते? हॅलो, Yes, sir. कॅल्क्युलेटर आणलाय? Yes, sir. Yes, sir. कॅल्क्युलेटर काढायचा, त्याच्यामध्ये मोड 3 वेळा प्रेस करा. काय आलं? -1 and -2. -1 and -2. आता -1 and -2 आलेला आहे. मग लिहायचं कसं बघा. d इक्वल टू -1 -2. हा, आता इथं d आलेलं आहे, पण याचा फॅक्टर पण लिहिणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा कसं लिहायचं. हा d मायनस असेल तर प्लस करा, प्लस असेल तर मायनस करा. म्हणजे काय येणार? d+1. इथं मायनस आहे ना, त्यामुळे +1 झालं. अँड d -2 इक्वल टू 0. लक्षात राहिलं फॅक्टर कसे लिहायचे? समजलं का? Yes, sir. Yes, sir. नाव आता हे दोन्ही रूट कसे आहेत? Different. And distinct. म्हणजे CF काय येणार? C1 e raised to -2x plus C2 e raised to -1x. C1
e raised to E raised minus x plus c2 e raised to minus 2x. हे समजलं? हॅलो. Yes, sir. आता and एक मिनिट and पी म्हणजे पर्टिक्युलर इंटिग्रल. आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं राईट हँड साइडला पूर्ण ठिकाणी 0 आहे इथं, बरोबर आहे का? हॅलो हॅलो. हा, राईट हँड साइडला जर 0 असेल तर पी आय 0 घ्यायचा. हे लक्षात राहील? Yes, sir. हा, मग याचं जनरल सोल्युशन इट्स जनरल सोल्युशन इट काय येणार जनरल सोल्युशन? काय सांगितलंय? y इक्वल टू सी एफ प्लस पी आय. कळते? हॅलो. Yes, sir. y इक्वल टू सी एफ प्लस पी आय म्हणजेच y इक्वल टू C1 e raised to minus x plus C2 e raised to minus 2x. काय अडचण याच्यात? हॅलो. No, sir. No, sir. लिहायचं नाही का सर ते पी आयचं? काय झालं? पी आयचं प्लस 0 लिहायचं नाही. प्लस 0 म्हणजे? हा, प्लस 0 आहे इथं. अरे 0 ऍड केल्यानंतर नो चेंज असतंय ना. मला वाटलं आता तुम्ही समजून घेतला. ठीक आहे. आता काय अडचण? हॅलो. No, sir. ते लिहून घ्या आणि लिहून झाल्यानंतर मला सांगा. over, sir. ठीक आहे. आता तुम्ही सोडवा. d2y by dx square minus 3dy by dx plus 2y equal to 0. करा सॉल्व. जमल ना? Yes, sir.
सोडवा पटपट. y equal to c1 e raised to x plus c2 e raised to 2x. Y equal to C1 e raised to x plus C2 e raised to 2x. जर झिरो दिला नसेल तर पीआय कसा काढायचा? ते बाळा पुढची स्टेप आहे. आता फक्त लक्षात ठेवा पी आय इक्वल टू 0 असेल तर पी आय 0 येतो. ठीक आहे. अजून आपल्याला पुढे ते शिकायचं आहे. हॅलो. येस सर. पुढे घ्या. d2y by dx square minus dy by dx minus 2y equal to 0. करा सॉल्व. C1 e raised to 2x plus C2 e raised to minus x. ठीक आहे. रूट काय आले तुमचे? 2 आणि -1. सगळ्यांचं आलं का? येस सर.
कुणाला काय अडचण याच्यात? हॅलो, No, sir. हे सोडवा. d2y by dx square plus dy by dx minus 2y equal to 0. हॅलो, Y equal to C1 e raised to minus 2x plus C2 e raised to x. रूट काय आले सांगा? Minus 2 and 1. -1. -2 आणि 1. त्याच्यात कुणाला काय अडचण असेल तर बोला बाळाला. हॅलो, अरे समजलं का? Yes, sir. Yes. 4 जणांनी समजलं का? हॉलमध्ये 29 जण आहेत लेक्चर मध्ये. रोल नंबर 1. Yes, sir. काय अडचण? No, sir. 2. Yes, sir. काय अडचण आहे का? No, sir. रोल नंबर 3. रोल नंबर 3. धनश्री. रोल नंबर 4. Yes, sir. काय प्रॉब्लेम? No, sir. रोल नंबर 5. रोल नंबर 5. रोल नंबर 6. Yes, sir. हा, काय अडचण आहे तुम्हाला? No, sir. रोल नंबर 12. थर्टीन. 14. समजले सर. रोल नंबर 15. Yes, sir. काय अडचण? No, sir. समजलं का सगळं? नाईन्टीन. ऋषिकेश. 21. Yes, sir. काय अडचण आहे का? No, sir. अभ्यास करावा लागतोय बरं का? हे सगळं रायटिंग केलं का? मी परत एकदा विचारलंय, राईटअप केलं का? Yes, sir. मल्लिकार्जुन. रोल नंबर 21. 21च आहे ना? Hello. Yes, sir. हा, राईटअप Hello. केलं का याचं? नाही सर, करायला सर.
करायला लागलोय म्हणजे सर अजून थोडं एक स्टेप राहिला सर. हे झालं ह्याच्या अगोदरच. हा सर ते करू. हा हा सर. व्हिडिओ चालू करा तुमचा. व्हिडिओ चालू करा, बॅक कॅमेरा चालू करा आणि मला दाखवा तुम्ही काय काय लिहिलंय ते. रोल नंबर 21. मी इथून पुढे दररोज कुणाला तरी विचारणार काय लिहिलंय ते दाखवायचं. मल्लिकार्जुन, हॅलो, काय विचारलंय मी? रोल नंबर 21. तुम्हाला माझा आवाज येतोय का? त्याचा अर्थ तुम्ही काहीही लिहून घेतलेलं नाही. आज संध्याकाळी मी लिंक शेअर करणार आहे. त्या लिंक वर आतापर्यंत झालेले सगळ्या नोट्स फोटो मारायचा आणि अपलोड करायचे सगळ्यांनी. लक्षात येतंय का? येस सर. Yes, sir. Yes, sir. पुढं हे झालंय ना तुमचं सगळ्यांचं? Yes, sir. Yes, sir. पुढे घ्या. d2y by dx square minus d2y by dx square minus 3dy by dx minus 4y. ते सॉल्व करा आणि मला ह्याचा आन्सर सांगा. पहिल्यांदा डी सांगा काय येतं. विकास, रोल नंबर 30. रोल नंबर 30 विकास. आवाज येतोय का माझा? विकास, रोल नंबर 33 गोविंद. येस सर. लिहिलं का नोटबुक मध्ये? येस सर. बरोबर कॅमेरा चालू करून मला दाखवा बरं. सर आजचे नाहीत लिहिले, मी बाहेर आहे जरा. कशाला खोटं बोलायचं? सर याच्या अगोदरचे लिहिले. काय सांगायला लागलाय? ह्याच्या अगोदरच मग काय केलं असणार कळतेच नाही ह्याच्यावर. मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलेलं ऑनलाईन आता संपलं बाळांनो. कळते का? तुमची एक्झाम ही ऑफलाईनच होणार आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो. अजून पण कोणी जर भ्रमात असेल तर भ्रमातनं बाहेर या. पहिली दुसरीच्या मुलाला जरी राईटअप करून घे म्हणून सांगितलं ना तर ती व्यवस्थित घेत. अशा अशा नेचरनं जर तुम्ही म्हटला मार्केटमध्ये कोण उभं करायचं नाही तुम्हाला. मग सर आन्सर सांगू? हा काय आलं बाळा?
y equal to c1 into e raised to 4x plus c2 e raised to minus x. y equal to c1 e raised to 4x हा plus c2 e raised to minus x. d equal to 4 आणि minus 1 येतात रूट्स. ठीक आहे 4 आणि -1 येते बाकीच्यांचं येस सर असं झालं. ठीक आहे. हे सोडवा मग +3 dy/dx -4y. d चे फॅक्टर काय येतील ह्या केस मध्ये -4 आणि 1 येईल. येस येस सर. पहिला कुठला लिहिता आणि दुसरा कुठला लिहिता याचा काय संबंध नसते काय. मला जे आवडेल ते लिहा 1 पहिल्यांदा लिहिलं तरी चालतंय. या पद्धतीने येईल कळतंय का. येस सर. कुणाला काय अडचण याच्यात नो सर. नेक्स्ट वन d3y/dx³ प्लस सॉरी -5 d2y/dx² +6 dy/dx = 0. काय करणार d/dx = d
कन्सिडर करायचं. हा पहिल्यांदा इनिशियल दिलेलं लिहा की बी गिवन डिफरन्शियल इक्वेशन, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. टेक capital D equal to d by dx then d cube d3y म्हणजे d cube minus 5d square plus 6d into y equal to 0. Its auxiliary equation is काय तर d cube minus 5d square plus 6d is equal to 0. हा d cube minus 5d square plus 6d is equal to 0. काय निघतंय कॉमन, d कॉमन निघतंय. टेक d कॉमन, that is d square minus 5d plus 6. d square minus 5d plus 6 चं काय ते फॅक्टर 3, 0 and 2. किंवा इकडे बघा ते सिम्प्लिफिकेशन करायचं पण गरज नाही, कॅल्शियम मध्ये काढा काय ते d 3, 0 and 2. 3 0 and 2 0 2 3 येते. ठीक आहे. हॅलो मग याच्या फॅक्टर बघा d मायनस 0 म्हणजे d मायनस 2 आणि d मायनस 3. हे कसं लिहायचं कळलं का? येस सर. प्लस असेल तर मायनस करायचं. आता मायनस 0 करा प्लस 0 करा d ला फरक पडत नाही, त्यामुळे d ऍज इट इज लिहिलं. हे लक्षात आलं? हॅलो येस सर. येस सर. पुढं CF C1 e raised to 0x plus C2 e raised to 2x plus C3 e raised to 3x. कळलं? येस सर. राईट हँड साइड काय आहे तुमची दिलेल्या इक्वेशनची? 0. म्हणजे PI 0 आला. इट्स जनरल सोल्युशन इज y equal to CF plus PI. That is y is nothing but C1 plus C2 e raised to 2x plus C3 e raised to 0x काय येतं? 1 च येतं ना? Yes, sir. काय अडचण इथं? प्लस 0 म्हणजे ऍज इट इज येते टर्म. आता तुम्ही घ्या शिकून. झालं का? Yes, sir. त्याच्यात काय अडचण कोणाला? No, sir. हे सोडवा मग. d3y by dx cube
plus 5 d2y by dx square plus 6 dy by dx equal to 0. बाळांनो टाइम झाला की वाटतं. हॅलो, Yes, sir. ठीक Yes, आहे. sir. अटेंडन्स फक्त द्या आणि जावा. मी ऍबसेंट रोल नंबर घेतो. तुमचा जर नंबर असेल तर मला सांगा त्यात फक्त. हा, Okay, sir. एकच मिनिट फक्त थांबा. रोल नंबर 7, 8, 9, 10, 11, 16, 17, 18, 19, 20, 21, 21 गायब झाला वाटतं. 20 आहे का? 19 प्रेझेंट आहे सर. 19 आहे. 20 आहे का? Yes, sir. 20 present. पुढं. 27, 28, 29, roll number 30, 32, 34, 35. 35 प्रेझेंट सर. कोण आहे 35? अनिरुद्ध सपाटे. वर जॉईन झालंय का? आहे, ठीक आहे. 17 present आहे. 17 present आहे सर. हा, थांबा 2 मिनिटाचा. 36, 37, 38, 39, 40, 43. हा, वर कोण म्हणला? काय नाव? 17. हा येस सर. आत्ता आला काय? नाही सर, स्टार्टिंग पासून आहे. ठीक आहे. चालेल, उरलेलं पुढच्या लेक्चरला बघू. करू बंद? Yes, sir.